नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण पाहिलं असेल की काल अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी असे 23 जणांवरती जो कथित दारू घोटाळा प्रकरण हे याचा ठपका होता आणि त्यांना त्याबद्दल त्यांच्यावरती कारवाई झालेली होती. तर ह्या संदर्भामध्ये ह्या प्रकरणातून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सोबतचे मनीष सिसोदिया असतील किंवा अजून काही लोक असतील, 20 लोक होते, 23 लोक होते टोटल, या सर्वांना कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं विषय काय येतो की जे आप पक्षावरती किंवा आप पक्षाचे जे सर्वेस्वा होते अरविंद केजरीवाल यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती एखाद्या प्रकरणामध्ये अडकवणे आणि थोडक्यामध्ये हा कट म्हणू शकतो, आपण कट म्हणू शकतो किंवा जाणून बुजून एखादी गोष्ट केलेली म्हणू शकतो. आता यामध्ये आपण आश्चर्याची बाब ही आहे की जर काल कोर्टाने जे स्टेटमेंट दिलेले आहेत किंवा कोर्टाने जे ताशेरे ओढलेले आहेत ते बघितलं तर असं लक्षात येतं की हे बीजेपीनं केलेलं काटकरस्थान होतं की काय दिल्ली मिळवण्यासाठी, हा नंबर 1चा प्रश्न. आणि दुसरी गोष्ट, जे अरविंद केजरीवालनी माध्यमासमोर ज्या पद्धतीनं आपलं मत व्यक्त केलं आणि त्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले, तर ह्या गोष्टीवरनं लक्षात येतं की अरविंद केजरीवालचं म्हणणं जे होतं की मी भ्रष्टाचाराविरोधात लढणारा माणूस, त्या आंदोलनातून त्यांचा जन्म झालेला आहे, म्हणजे त्यांच्या राजकारणाचा. तर असा व्यक्ती भ्रष्ट कसं काय असू शकतो आणि मी निर्दोषच आहे आणि पुन्हा कोर्टाने मला निर्दोष मुक्तता देऊन म्हणजे त्यांनी आभार पण व्यक्त केले. आता हे प्रकरण काय होतं, 21-22 दिल्ली दारू धोरण प्रकरणात भ्रष्टाचार, कमिशनाने 100 कोटी रुपयाच्या किकबॅकचे आरोप होते. या प्रकरणात अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, कविता असतील यांच्यासह एकूण 20 आरोपीवरती सीबीआय आणि ईडीने गुन्हा दाखल केला होता. म्हणजे हा 100 कोटीचा घोटाळा होता, त्यामध्ये कमिशन वगैरे घेतलं आणि ते घोटाळ्यामध्ये सहगुन्हेगार अशा पद्धतीचा हा कथित घोटाळा होता. 27 फेब्रुवारी 2024 आता कोर्टाचा मोठा निर्णय काय होता, दिल्लीच्या राऊज व्हेन्यू कोर्टाने हे सर्व आरोप आणि आरोपींना काय केलेलं आहे, निर्दोष मुक्तता केलेली आहे. कोर्टाने सीबीआयच्या आरोपपत्रावरती म्हणजे सुनावणी घ्यायलाच नकार दिला. आता ह्याच्यामध्ये कसं 2 प्रकार असतात. एक तर ज्यावेळेस चार्जशीट दाखल होते, चार्जशीट दाखल झाल्यानंतर ते कोर्ट प्रक्रियामधनं जाते, मग युक्तिवाद होणार किंवा वगैरे, जे दोन्ही पक्षाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला जाणार, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला ट्रायल केस म्हणू शकतो आपण. तर ह्यामध्ये ट्रायल वगैरे काही झालेलं नाही, डायरेक्ट कोर्टाने म्हणजे हे जे चार्जशीट दाखल केलेले आहे ते चार्जशीट आणि जे साक्षी पुरावे आरोप आहेत, तर ह्यामध्ये कुठं ताळमेळ नाही किंवा काही असा संबंध जुळत नाही. त्यामुळे त्यांनी सुनावणी घ्यायचं विशेष नाही, डायरेक्ट त्याच्यामध्ये दोषमुक्तता करून टाकलं आहे. याच्या पाठीमागचे कारण अपुरे पुरावे, केस चालवण्यास आधार नाही कोणताही, आणि त्यामुळे ते पूर्ण दोषमुक्त करून टाकलं. आता कोर्टानं सीबीआयवर काय टीका केली हे पण महत्वाचं आहे, कारण अलीकडल्या काळामध्ये काही प्रॉब्लेम झाला की पहिलं चौकशी, पहिला अटक आणि त्यानंतर मग कोर्टाने निर्दोष मुक्तता दिल्यानंतर मग पुढचं पुढे. तर यावरती पण आता इथे मी थोडं वेगळं बोलू इच्छितो, कारण यावरती पण कोर्टाने असं काहीतरी ह्या जे संस्था आहेत, सीबीआय असेल, ईडी असेल, यांच्यावरती प्रावधान आणलं पाहिजे की ह्यांनी विदाऊट इन्व्हेस्टिगेशन किंवा विदाऊट चौकशी किंवा विदाऊट पुरावे एखाद्यावरती केस करून एखाद्याची बदनामी करणे, एखाद्याच्या जीविताशी खेळणे, एखाद्याला पूर्ण जीवनातून उठवणे, एखादी व्यक्ती त्यांना त्याच्या राजकीय कारकीर्दीत संपवणे आणि त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याचं पुढं काय, त्या संस्थेवरती कारवाई झाली पाहिजे, त्या संस्थेवरती रिकॉल असा काहीतरी झाला पाहिजे की जेणेकरून ह्या संस्था आहेत किंवा ह्या संस्थेमधले जे जबाबदार अधिकारी आहेत पुढं अशा गोष्टी करणार नाहीत किंवा असं कोणाच्या सांगण्यावरनं अपूर्व पुरावे घेऊन कोणती केस स्टँड करणार नाहीत आणि कोर्टाचा वेळ घेणार नाहीत. सगळ्यात महत्वाचं, कोर्टाचा वेळ तर जातोच ह्यामध्ये, पण आपल्या ह्या लोकशाहीमध्ये लोकांची दिशाभूल होते.
आणि लोकशाहीवरचा विश्वास अशाने उडायला लागेल. आणि हे एक हाती सत्ता, हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल, हे जे म्हणतात लोक, तर मग वावगं काय? याच्यामध्ये काय वावगं आहे? जर तुम्ही कोणालाही काही आरोपाखाली उचलत असाल, 2 वर्ष त्याला सजा होते, सगळ्या गोष्टी होतात. आता मनीष सिसोदिया या केसमध्ये 2 वर्ष ते मध्ये होते, 2 वर्ष त्यांनी सजा हे केलेली आहे. अरविंद केजरीवाल 3 महिन्याच्या आसपास मध्ये होते. आता सगळं झाल्यानंतर निर्दोष मुक्तता होते आणि त्यानंतर मग अपूर्व पुरावे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आणि समोरच्याचं काय, त्या संस्थेचं काय, सीबीआय ईडी वरती कोणी केस करायला पाहिजे, मग त्याच्यात त्यांना पनिशमेंट काय, असं तर कोणी कोणाला उचलेल. तर यावरती कुठंतरी पावबंद झाला पाहिजे. काल ज्या पद्धतीने कोर्टाने सीबीआय आणि याच्यावरती ईडी वरती ताशेरे ओढले, तर ते म्हणजे ते गरजेचंच होतं, असं व्हायलाच पाहिजे. आता कुठंतरी वाटायला लागलं की बाबा म्हणजे ह्या जी संस्था आहेत तरी चुकीची कारवाई केली तर न्याय व्यवस्था आपल्याला न्याय देण्यासाठी. आता भले सीबीआय त्यांचं तिथं समाधान झालं नाही, पुन्हा ते हायकोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी हे केस घेऊन याचिका दाखल केली. पण ज्यावेळेस उच्च न्यायालयाचा निकाल येतो तेव्हा सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट पण 99% सेम मानलं जातं, सेमच येतं. आता यामध्ये आता जे रिफ्यूज केली म्हणजे त्याच्यावरती सुनावणी ट्रायल का झालं नाही, त्याच्यावरती व्हॉट्सअप चॅट असतील, हॉटेलचे रेकॉर्ड असतील, पैशाचा व्यवहार असेल, याचं कोणताही कुठलाही संबंध जुळत नव्हता. म्हणजे पूर्णपणे जे काही 1000-1500 पानाची चार्जशीट दाखल केलेली होती, ते काहीतरी असं होतं. कोर्टाने त्यांना असं सांगितलं पण आहे की तुम्ही जे साक्षी पुरावे देताय आणि चार्जशीट मध्ये दाखल केलेल्या ज्या नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्याचा कुठं ताळमेळ नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी करताय आणि दिशाभूल करताय, हे खरोखर दिशाभूल करणारी गोष्ट आहे किंवा दिशाभूल करणारं प्रकरण आहे, असंही नमूद केलेलं आहे. आता तपासावरती गंभीर प्रश्न काय, कोर्टाने निरीक्षण केले तपास पूर्वनियोजित वाटतो. म्हणजे की कोर्ट म्हणते की ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या पूर्वनियोजित असायला पाहिजे किंवा एखादी गोष्ट ठरवून कट करून एखाद्याला फसवणे असं वाटतं हे. आता पुरावे जोडून केस तयार केल्यासारखं दिसते. आता कोर्ट म्हणते की कुठेतरी कथित पुरावे जमा करायचे आणि एखाद्याला फसवायचे म्हणून त्याच्याबद्दल काहीतरी जमा करून त्याचं कोर्टापुढे सादरीकरण करायचं, हे असं वाटतं असं कोर्टाने सांगितलंय. आणि आता ह्यामध्ये एक मुद्दा तो गाजला, साऊथ ग्रुप शब्दावर कोर्टाचा संताप, सीबीआयने आरोपींना साऊथ ग्रुप म्हटले. आता सीबीआयने आरोपींना साऊथ ग्रुप म्हटले तर यावरती कोर्टाने त्यावरती ताशेरे ओढले आहेत. कोर्ट काय म्हणाला, हा शब्द कायद्यात नाहीये, प्रदेशावरून आरोप ठरवणं चुकीचं आहे, निपक्षपात तपासणी नाही. आणि कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलं की सीबीआय असेल, ईडी असेल, सीबीआयची ही निपक्षपातपणे चौकशी नाही, हे म्हणजे तसं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. आणि कोर्टाचा प्रश्न काय होता, जर केस चेन्नईमध्ये दाखल केली असते तर नॉर्थ ग्रुप म्हटले असते का, जसं साऊथ ग्रुप म्हणताय तुम्ही तसं, तर असा प्रश्नही कोर्टाने केला. आता घटनात्मक तत्वाचा उल्लेख आहे, कोर्टाने सांगितले कायद्यापुढे सर्व समान, प्रदेशावरून भेदभाव नाही, राष्ट्रीय एकता आणि हे महत्वाचे आहे. आता त्या संदर्भामध्ये एक अमेरिकेच्या केसचा संदर्भ दिला, युएस कॅबेरा केसचा उल्लेख त्यांनी केला, प्रदेशांश वंश वापरल्याने केस रद्द झाली होती, ते पण त्यांनी कोर्टामध्ये तसं रेफरन्स देऊन हे केलं, म्हणजे सांगितलं. ईडी केसवर त्याचा मनी लॉन्ड्रिंग केस ईडीकडे आहे याची, त्यामुळे आता ही सीबीआयची केस बरखास्त झाल्यामुळे किंवा निर्दोष मुक्त झाल्यामुळे त्यावर ईडीचा परिणाम काही वेगळा होईल असं वाटत नाही. आता मनी लॉन्ड्रिंग केस यावर पुढे काही टिकत नाही. सुप्रीम कोर्टचा निर्णय काय, विजय मंडल चौधरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, पुढे काय होणार, याच्यावरती पुढे काय होणार. आणि सीबीआयने काय केलेलं आहे, आता मी सांगितल्याप्रमाणे की हायकोर्टामध्ये सीबीआय गेलेली आहे. आता हे ऍक्च्युअल बघितलं गेलं तर केस इथं संपलेली आहे उच्च न्यायालयामध्ये, पण सीबीआयला जर एका पद्धतीनं बघितलं तर हा मोठा धक्का आहे. कारण याचा जो पार्ट आहे किंवा हे जे गोष्ट आहे पुढे कॅरी फॉरवर्ड होऊ शकते का, तर सीबीआयने अशा बऱ्याच लोकांना अशा केसेसमध्ये म्हणजे बनावट केस आहेत ते, आणि ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे याचिका दाखल आहेत किंवा कोर्टात ट्रायल वरती आहेत केसेस, तर त्याला हा रेफरन्स केसचा लागून पुन्हा त्याच्यावरती चौकशी करणे किंवा सबळ पुरावे मागवणे असं कोर्ट करू शकतं. त्यात ह्या केसचा रेफरन्स इथे दिला जातो किंवा सीबीआयचा एक मेसेज चाललाय ना, एक संदेश चाललाय की सीबीआयकडे प्रबळ पुरावे नसतानाही तुम्ही केस स्टँड करण्यासाठी काहीतरी पुरावे जमा करताय, कोर्टाची, लोकांची, देशाची दिशाभूल करताय आणि ह्या संस्थेला दिलेले जे अधिकार आहेत त्याचा गैरवापर होतोय असं नमूद होतं यामध्ये. आता यामध्ये
म्हणजे हा तपास राजकीय होता का? सीबीआयवर विश्वास ठेवायचा का? मोठा घोटाळा होता की बनवला होता? निर्दोष लोकांना आवडेल का? आता हे प्रश्न आहेत यामध्ये, की ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर हे सीबीआय देणं बंधनकारक आहे. पण आता ह्याच्याकडं सीबीआयकडं उत्तर नाही, त्यामुळे सीबीआय पुन्हा हायकोर्टामध्ये गेलेलं आहे. पण एकंदरीत पाहता अरविंद केजरीवाल हे निर्दोष आहेत आणि त्यांनी जी कामं केलेली आहेत, हे कामं जर आपण बघितली, त्याच्यावरती जो प्रकाशझोत टाकला, तर खरोखर तो एक लीडर व्यक्ती आहे. म्हणायला असं अजिबात वावगं नाहीये. कारण जे 10 वर्षामध्ये अरविंद केजरीवालने दिल्लीमध्ये केलं, तर ते पूर्ण देशाला त्याचा परिपाठ किंवा धडा घेण्यासारखं होतं. पण यामध्ये कुठेतरी ते बीजेपीला खोचत होतं, टोचत होतं, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कट कारस्थान करून त्यांना एकदम सत्तेवरनं पायउतार केलं आणि आता सत्ता कोणाच्या हातामध्ये आहे आणि आता परिस्थिती काय आहे आपण पाहू शकता. जे स्कूलचे जे काही पॅटर्न होता तिथला दिल्लीचा, पूर्ण देशभर गाजला तो. तसं धडा प्रत्येक राज्याने घ्यायला पाहिजे होता. पण मनोज सिसोदियाला पण ह्याच्यामध्ये अडकवलं गेलं आणि कुठंतरी नेत्याची पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, की काय यामधनं प्रश्न निर्माण होतो. तर अशा पद्धतीनं भारत देशामध्ये अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे. या कुठेतरी थांबल्या पाहिजे. यावरती कुठेतरी अंकुश आला पाहिजे. तरच ह्या संस्था ज्या आहेत, सीबीआय असेल, ईडी असेल, याची वचक राहणार आहे. नाहीतर ह्या संस्था खोटे गुन्हे दाखल करून, खोटे पुरावे सादर करून किंवा खोटे पुरावे जमा करून केस स्टँड करतात कोणाच्या तरी सांगण्यावरनं, असा मेसेज देशाला जाऊ शकतो. यावरती आपलं काय मत आहे? आपण ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.